नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क, ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या ज्या दोन परीक्षा आहेत नॉन गॅझेटेड सर्व्हिसेसच्या, अराजपत्रित सेवेच्या, ह्या दोन परीक्षांची परीक्षा पद्धती म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे, म्हणजे परीक्षेचे टप्पे कसे आहेत, याच्यासाठी पात्रता काय काय आहे, एलिजिबिलिटी काय काय लागते, काय काय नाही लागत वगैरे वगैरे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गट ब आणि गट क ची तयारी करायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे तयारी करायची आणि आपण त्याला पात्र आहोत की नाहीत ह्या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हालाही उपयोगात येईल आणि इतर जे आणखी विद्यार्थी असतील तुमच्या ओळखीचे किंवा रिलेटिव्स वगैरे ज्यांना पुढे चालून MPSC करायचं असेल त्यांच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असणार आहे। तर बघूयात मित्रांनो, मग संयुक्त गट ब आणि गट क याची परीक्षा पद्धती कशी आहे, पूर्व परीक्षा काय असते, मुख्य परीक्षा काय असते, कुठल्या परीक्षेला इंटरव्ह्यू असतो, कुठल्या परीक्षेला नसतो, पात्रता काय काय असते, इत्यादी इत्यादी बाबींवर चर्चा करूयात। मित्रांनो, आत्ता रिसेंटली म्हणजे 2024 पासूनच आयोगाने गट ब आणि गट क जे आहेत ह्या परीक्षा स्वतंत्ररित्या म्हणजे पूर्व परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्याचं डिक्लेअर केले आणि त्याच माध्यमातून आत्ताची जी रिसेंट एक्झाम झाली आहे गट ब ची पण आणि गट क ची पण, ह्या दोन्ही पूर्व परीक्षा सेपरेट झाल्या आहेत। यानंतर त्यांची मुख्य परीक्षा सुद्धा सेपरेटच होणार आहे, स्वतंत्र होणार आहे। मग आपण बघून घेऊयात आता नेमकं काय आहे याची सिस्टीम, अभ्यासक्रम वगैरे काय आहे तो। सो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती पाहिजे की गट ब आणि गट क ह्या ज्या अराजपत्रित सेवा परीक्षा आहेत याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या पदांसाठी आपण अप्लाय करू शकतो किंवा कोणकोणते पद युजुअली ह्या परीक्षांमधून भरले जातात। तर मित्रांनो, गट ब जे आहे ग्रुप बी सर्व्हिसेस, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये युजुअली गट ब मध्ये हे 4 पद असतात बघा। एक आहे सहाय्यक कक्ष अधिकारी, त्याला आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर किंवा डेस्क ऑफिसर म्हणजे ADO किंवा ASO पण म्हणतो। राज्य कर निरीक्षक म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे STI म्हणतो आपण त्याला। पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI आणि दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार म्हणू शकतो आपण त्याला, किंवा मुद्रांक निरीक्षक म्हणजे स्टॅम्प इन्स्पेक्टर पण म्हणू शकतो आपण त्याला। श्रेणी 1चं पद आहे ते। अशा 4 वेगवेगळ्या पदांसाठी गट ब ची परीक्षा होत असते पूर्व आणि मुख्य स्वरूपात। आणि गट क मध्ये काय येतं, गट क मध्ये एकूण 6 वेगवेगळ्या प्रकारचे पद येतात क्लास 3 चे, गट ब मध्ये क्लास 2 चे आणि गट क मध्ये क्लास 3 चे। याच्यामध्ये ते उद्योग निरीक्षक, त्याला आपण इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर म्हणतो, उद्योग संचालनालयामध्ये येतं ते पद। दुय्यम निरीक्षक ज्याला आपण एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणतो किंवा एक्साइज इन्स्पेक्टर म्हणतो राज्य उत्पादन शुल्कमध्ये। तांत्रिक सहाय्यक म्हणजे टेक्निकल असिस्टंट ते विमा संचालनालय म्हणजे LIC मध्ये असतं ते पद। कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट हे GST मध्ये असतं पद। आणि लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्क आणि टायपिस्ट, हे 5 पद आहेत। त्यानंतर एक 6वं पद आहे बघा, 6वं पद ते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, लक्षात ठेवा। सो अशा 6 वेगवेगळ्या पदांसाठी गट क ची परीक्षा होते, 4 वेगवेगळ्या पदांसाठी गट ब ची परीक्षा होते। मग आपण तयारी नेमकी कशाची करायची, आपण कशाला एलिजिबल आहोत, हे सगळं आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर समजेल। सो गट ब आणि गट क बद्दल आताच सांगून ठेवतो, ऑलमोस्ट दोन्ही परीक्षांची पद्धती, दोन्ही पदांसाठीची पद्धती जी आहे परीक्षांची ती सेम आहे, सिलेबस पण सगळा सेमच आहे। त्यामुळे तुम्ही गट ब ची तयारी केली तरी गट क त्यात कव्हर होऊन जातं, गट क ची जरी तयारी केली तरी गट ब सुद्धा कव्हर होऊन जातं। त्यामुळे ह्या दोन्ही परीक्षांसाठी खूप असा वेगळा डिफरंट अभ्यास करायची गरज नाही आहे। एकाच अभ्यासावर तुम्ही ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एलिजिबल असतात, लक्षात ठेवा। सो मित्रांनो, बघूयात मग आता परीक्षा पद्धती नेमकी काय आहे। गट ब जी परीक्षा असते, गट ब परीक्षा, ग्रुप बी चे जे एक्झाम असतात ना, त्याच्यामध्ये मग आता 4 पद मी तुम्हाला सांगितले। त्याच्यामध्ये मग ASO जे आहे, STI जे आहे आणि दुय्यम निबंधक हे जे 3 पद आहेत ना, या 3 पदांसाठी फक्त आणि फक्त पूर्व आणि मुख्य अशा 2च परीक्षा होतात, म्हणजे 2च टप्पे आहेत। परंतु पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI जी परीक्षा आहे ना मित्रांनो, याच्यासाठी मात्र पूर्व आणि मुख्य परीक्षा तर होतेच होते, लेखी परीक्षा पूर्व आणि मुख्य, त्याच्या व्यतिरिक्त शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट पण होते तुमची आणि मुलाखत पण होते। म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ ह्या 3 पदांसाठी 2 टप्पे आहेत, पूर्व आणि मुख्य, बस संपलं। प्री आणि मेन्स, प्री आणि मेन्स
आणि हे जे पद आहे याच्यासाठी हे 3 टप्पे आहेत, लक्षात ठेवा. 3 टप्पे. 3 टप्पे म्हणण्यापेक्षा 4 टप्पे म्हणूयात आपण त्याला, कारण इथे लेखी परीक्षा प्री पण आहे आणि मेन्स पण आहे, लक्षात ठेवा. पूर्व पण आहे आणि मुख्य पण आहे, मग शारीरिक चाचणी, मग मुलाखत. ठीक आहे. गट क सेवा जी आहे, गट क सेवा ग्रुप बी सर्व्हिसेसमध्ये हे जे 3 पद आहेत, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, एक्साइज इन्स्पेक्टर आणि टेक्निकल असिस्टंट, यांच्यासाठी फक्त आणि फक्त 2च टप्पे आहेत, प्री आणि मेन्स. ठीक आहे. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक जे आहेत ना, यांच्यासाठी मात्र 3 टप्पे आहेत. लेखी परीक्षा तर आहेच आहे, प्री आणि मेन्स, प्लस यांना टंकलेखन कौशल्य चाचणी पण आहे, म्हणजे स्किल टेस्ट पण आहे, स्किल टेस्ट, लक्षात ठेवा. यांना टायपिंगची टेस्ट द्यावी लागणार, म्हणजे तुम्ही टायपिंग खरंच केलेलं आहे का नाही ते. आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जे पोस्ट आहे, त्यासाठी फक्त लेखी परीक्षा असते, फक्त रिटन एक्झाम, म्हणजे प्री आणि मेन्स फक्त, दॅट्स इट, संपलं. त्याला ना इंटरव्ह्यू आहे ना फिजिकल आहे. सो अशा प्रकारे ह्या परीक्षांचे टप्पे असतात, ते पण लक्षात घ्या, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता आपण परीक्षा योजना बघूयात मित्रांनो. गट ब आणि गट क दोघांची पण परीक्षा योजना म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन सेम आहे, त्यात काहीही फरक नाही आहे, एका शब्दाचा सुद्धा फरक नाही, फक्त परीक्षा वेगवेगळ्या होतात आणि पद वेगवेगळे आहेत. बट तरीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गट ब ची पण सिस्टीम सांगणार आहे, एक्झामिनेशनची, प्रीची आणि मेन्सची, आणि गट क ची पण सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की दोन्ही सेमच आहे, फक्त सिस्टीम काय आहे नेमकी. सो ग्रुप बी जे आहे, नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस, ही जी परीक्षा आहे युजली कॉमनली याच्यामध्ये परीक्षेचे टप्पे जसं मी तुम्हाला सांगितलं एकूण 4 आहेत. परीक्षेचे टप्पे एकूण 4 आहेत, फक्त 4चे 4 टप्पे एकाच पोस्टसाठी आहे, बाकी 3 पोस्टसाठी 2च टप्पे आहेत, पूर्व आणि मुख्य. सो मग पूर्व परीक्षा जी असते ती 100 मार्कांची असते, 100 प्रश्न त्याच्यात विचारले जातात. मुख्य परीक्षा जी असते ती 400 मार्कांची असते, परंतु याच्यामध्ये 200 मार्कांचे 2 पेपर असतात. त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू जे आहे, शारीरिक चाचणी आणि मुलाखत, हे फक्त PSI साठीच असतं. शारीरिक चाचणी असते 100 गुणांसाठी, ती क्वालिफाईंग असते, त्यात 70 मार्क्स पडायला पाहिजे, आणि मुलाखत जी आहे ती 40 मार्कांची असते, लक्षात ठेवा. परंतु शारीरिक चाचणी आणि मुलाखत जे आहे हे फक्त PSI साठीच आहे, इतर पदांसाठी नाही, लक्षात ठेवा. इतर पदांसाठी फक्त तुम्हाला प्री आणि मेन्स द्यायचं आहे. मग समजून घ्या आता प्री काय आहे, मेन्स काय आहे, सिलेबस काय आहे त्याचा नेमका. सो पूर्व परीक्षा जी असते ना मित्रांनो, पूर्व परीक्षा, प्री एक्झाम जी आहे ना, प्री एक्झाम, प्रिलिम्स जे आहे, प्रिलिम्स, कंबाईन ग्रुप बी म्हणजे संयुक्त गट ब ची पूर्व परीक्षा. याच्यामध्ये तुम्हाला एकच पेपर द्यावा लागतो, त्या एका पेपरला तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात आणि त्याला तुम्हाला 100 गुण असतात. ह्या 100 प्रश्नांना सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो फक्त आणि फक्त 1 तास, लक्षात ठेवा. हे सगळ्यात मोठं टास्क आहे. तुमच्याकडे फक्त 60 मिनिटं आहे, 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, लक्षात ठेवा, गट ब साठी पण आणि गट क साठी पण. म्हणजे तुम्हाला इकडे वेळेची खूप कसरत करावी लागते, म्हणजेच तुम्हाला ह्या परीक्षांसाठी प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. प्रश्न वाचण्याचा सराव, उत्तर निवडण्याचा सराव, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अचूकतेने प्लस वेगाने करावे लागतात, तर ह्या एक्झाममध्ये सक्सेस मिळतो, अदरवाईज खूप डिफिकल्ट आहे. मग 1 तासाचा वेळ आहे. परीक्षा MCQs पद्धतीची असते, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, 1 प्रश्न आणि 2 त्याचे पर्याय असतात, म्हणजे 1 प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय असतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेपर जो आहे तो बायलिंग्युअल असतो. बायलिंग्युअल म्हणजे काय मित्रांनो, तर परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते वरती मराठी भाषेत आणि खाली इंग्रजी भाषेमध्ये असतात. म्हणजे ज्यांना मराठी कम्फर्टेबल असेल त्यांनी मराठीत प्रश्न वाचून उत्तर सोडवायचं, ज्यांना मराठी कम्फर्टेबल नसेल त्यांनी इंग्रजीतला प्रश्न वाचून मग त्याचं उत्तर सोडवायचं. सो मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण लँग्वेज असल्यामुळे युजली विद्यार्थ्यांना पेपर काही विशेष असा वाचायला समजून घ्यायला काही डिफिकल्ट जात नाही. आता मुद्दा असा आहे, पूर्व परीक्षेला तुम्हाला जे 100 प्रश्न येणार आहेत ते 100 प्रश्न नेमके कोणकोणत्या विषयांवर येणार आहेत आणि कुठल्या विषयावर किती प्रश्न येणार आहेत, म्हणजे सिलेबस काय आहे नेमका, अभ्यासक्रम काय आहे, पूर्व परीक्षेचा अभ्यास काय करायचा नेमका. तर मित्रांनो, पूर्व परीक्षेला तुम्हाला एकूण 8 विषयांची तयारी करायची आहे, 8 विषयांचा अभ्यास करायचा आहे. 8 सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला प्री एक्झामला. त्या 8 सब्जेक्टची जर तुम्ही चांगली तयारी केली तर तुमची पूर्व परीक्षा चांगली जाऊ शकते, आणि कदाचित तुमचा जर प्रयत्न खरंच प्रामाणिक असतील, अगदी जे क्रायटेरिया आहे त्याला फुलफिल करणारे असतील, तर तुमची प्रिलिम क्लिअर पण होऊ शकते, अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये प्रिलिम क्लिअर करणं म्हणजे काही खूप मोठं चमत्कार नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्यासाठी खूपच काय अलौकिक शक्ती व्यक्ती लागते असा काही प्रकार नाही आहे, आरामशीर होऊ शकते प्री एक्झाम क्लिअर तुमची फर्स्ट अटेम्प्टमध्ये, लक्षात ठेवा, पहिल्या प्रयत्नामध्ये, कळलं. त्यामुळे फक्त अभ्यास चांगला असला पाहिजे, प्रॉपर असला पाहिजे. सो 8 विषय कोणकोणते आहेत बघा.
सामान्य क्षमता चाचणी हे आपल्या पेपरचं नाव आहे. याच्यामध्ये पहिला विषय आहे इतिहास, हिस्ट्री, दुसरा आहे जॉग्राफी म्हणजे भूगोल, तिसरा विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, चौथा विषय आहे चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स, पाचवा विषय आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स, सहावा विषय आहे सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स, सातवा विषय आहे अंकगणित म्हणजे ॲरिथमॅटिक, आठवा विषय आहे बुद्धिमापन चाचणी म्हणजेच त्याला आपण लॉजिकल रिझनिंग किंवा मेंटल ॲबिलिटी असं म्हणू शकतो. मेंटल ॲबिलिटी बुद्धिमापन चाचणी. ह्या 8 विषयांचा जर परफेक्ट अभ्यास केला तर आपली प्री एक्झाम आरामशीर क्लिअर होऊ शकते. आता मुद्दा असा आहे, ह्या 8 विषयांवर आपल्याला 100 प्रश्न विचारले जातात. सो आपल्याला हे पण माहिती पाहिजे की कुठल्या विषयावर किती प्रश्न येतात युजली. सो इतिहास जो आहे याच्यावर 10 प्रश्न येतात, भूगोलाचे पण 10 प्रश्न येतात, अर्थव्यवस्थाचे 15 प्रश्न येतात, चालू घडामोडीचे 15 प्रश्न येतात, राज्यशास्त्राचे 15 प्रश्न येतात, सामान्य विज्ञानाचे पण 15 प्रश्न येतात, अंकगणिताचे 10 प्रश्न आणि बुद्धिमापन चाचणीचे 10 प्रश्न. म्हणजे मित्रांनो 8 विषयांपैकी लक्षात घ्या, 8 विषयांपैकी 4 विषय असे आहेत ज्यांच्यावर 10-10 प्रश्न येतात म्हणजे 10 चोक 40 आणि 4 विषय असे आहेत ज्यांच्यावर प्रत्येकी 15-15 प्रश्न येतात म्हणजे 15 चोक 60, 60 आणि 40 असे 100 प्रश्न ह्या विषयांवर येतात. हा त्याचा अभ्यासक्रम आहे. सविस्तर तुम्हाला ह्या PDF माध्यमातून पण मिळेल, आयोगाच्या वेबसाईटवर पण आहे, तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता, ही PDF तुम्हाला भेटून जाईल की याच्यात नेमकं काय वाचायचं, काय आहे नेमकं वगैरे वगैरे. संदर्भ ग्रंथ आपण घेतले की हे सगळं कव्हर होऊन जातं, त्यामुळे त्याच्यात काही जास्त टेन्शन नाही आहे. सो ही प्री एक्झाम जर तुम्ही समजा क्वालिफाय झालात म्हणजे 100 पैकी जर तुम्हाला समजा आताचा रिसेंट ट्रेंड जो कट ऑफ लागला ग्रुप बीचा त्याचा जर विचार केला तर साधारणपणे 60+, 62+ ज्यांना मार्क्स आहेत ते क्वालिफाय झालेत मेन्ससाठी. म्हणजे तुम्हाला 100 पैकी 60+, 62+ मार्क घ्यायचेत. 65 विल बी द सेफ स्कोर. सो 65 मार्क पडतील अशा हिशोबाने यांच्या सगळ्यांचा अभ्यास आपला झाला पाहिजे. 65 मार्क पाडायचे म्हणजे आपण कमीत कमी 80-85 प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे. म्हणजे तेवढी स्पीड आणि ॲक्युरेसी पण आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चलो. त्यानंतर मित्रांनो ग्रुप सी सर्व्हिसेससाठी पण सेम आहे, त्यामुळे ती मी आता रिपीट करत नाही. ग्रुप सी आणि ग्रुप बीची प्रिलिम जी आहे ती सेम आहे. एकच पेपर, 100 प्रश्न, 100 मार्क, 60 मिनिटांचा वेळ आणि विषय पण तेच 8च विषय लक्षात ठेवा. जे तुम्हाला मी आत्ता सांगितले मगाशी हेच ते 8 विषय आहेत. म्हणजे सेम आहे, म्हणजे तुम्ही एकाच अभ्यासावर दोन्ही पण परीक्षा देऊ शकतात, नो प्रॉब्लेम. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला तो म्हणजे MCQज जर एक्झाम असेल, MCQज पॅटर्नची म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे जर प्रश्न असतील तर मात्र त्याला निगेटिव्ह मार्किंग पण असते, लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 1:4 ही निगेटिव्ह मार्किंग असते. नकारात्मक गुण व्यवस्थापन असते, लक्षात ठेवा. म्हणजे काय रे नेमकं, म्हणजे याचा अर्थ असा होतो जर तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर 4 चुकलेल्या प्रश्नांसाठी तुमचा एका प्रश्नाचा मार्क म्हणजे 1 मार्क वजा होऊन जाईल. किंवा आपण असं पण म्हणू शकतो एक प्रश्न जर चुकला, एक प्रश्न, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एवढे मार्क मायनस होतील, 0.25 मार्क मायनस होतील प्रत्येक एका चुकीसाठी. 4 चुकले तर 1 मायनस होईल, सिंपल लॉजिक आहे. सो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे अभ्यास केल्यानंतर पेपर सोडवताना फार काळजीपूर्वक प्रश्न वाचून सोडवावे लागतात. विनाकारण रिस्क घेऊन पण चालत नाही, कारण मग विनाकारण रिस्क घेतली की तुमचं निगेटिव्हमध्ये होऊन जाईल स्कोअर. निगेटिव्ह स्कोअर झाला की तुमचा रिझल्ट आणि चान्सेस अजून कमी होऊन जातील. त्यामुळे प्रश्न फार काळजीपूर्वक वाचून समजून सोडवावे लागतात. नेहमी डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन ठेवावं लागतं की एवढे मार्क आले पाहिजेत, चुका कमी झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले पाहिजेत, तेव्हा आपला रिझल्ट येतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सो मग एकदा का तुम्ही प्री क्वालिफाय झालात मित्रांनो, मग तुम्हाला द्यावी लागते मुख्य परीक्षा. आता मी परत एकदा रिपीट करतो मित्रांनो, मुख्य परीक्षा जी आहे ही सुद्धा गट ब आणि गट क ची सेम आहे. म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन पण सेम आहे, सिलेबस पण सेम आहे, सगळं सारखंच आहे. मग मी तुम्हाला गट ब ची मुख्य परीक्षा एक्सप्लेन करतो काय आहे सिलेबस, परीक्षा पद्धती. गट क ची त्याचप्रमाणे असेल, लक्षात, त्याला काही रिपीट करत नाही परत. सो मुख्य परीक्षेला तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतात. 2 पेपर असतात मुख्य परीक्षेला. 2 पेपर तुम्हाला द्यावे लागतात मुख्य परीक्षेला. एकाच दिवशी होतात दोन्ही पेपर, संडेला, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे दोन्ही पेपर असतात ना 200-200 मार्कांचे असतात. पेपर 1 200 मार्कांचा, पेपर 2 पण 200 मार्कांचा, एकूण 400 मार्क. पेपर 1 ला 100 प्रश्न विचारले जातात, पेपर 2 ला पण 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे इकडे सुद्धा युजली एक प्रश्न 2 मार्कांना आहे. इकडे सुद्धा म्हणण्यापेक्षा प्रीला एक प्रश्न 1च मार्काला आहे, इकडे एक प्रश्न 2 मार्कांना आहे, लक्षात ठेवा. आणि इकडे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे 1:4 किंवा एका प्रश्नासाठी तुमचे 0.5 मार्क मायनस होतील, कारण इकडे एका प्रश्नाला 2 मार्क आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे इथे सुद्धा जपूनच पेपर आपल्याला द्यावा लागतो. आता प्रश्न असा आहे की हे 100 प्रश्न कुठले आणि हे 100 प्रश्न कुठले, म्हणजे पेपर 1 मध्ये काय आणि पेपर 2 मध्ये काय ते समजून घेऊयात. ठीक आहे. सो मित्रांनो पेपर 1 जर तुम्ही पाहिला, पेपर 1
तर हा असतो मराठी आणि इंग्रजीचा. याच्यात मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न. याला 100 मार्क, याला पण 100 मार्क. ठीक आहे. आणि याला वेळ असतो मात्र फक्त 1 तास आणि ही पण MCQज लेवलची परीक्षा असते. त्यानंतर पेपर 2 जो आहे, पेपर 2 याच्यात सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन चाचणी असते. याच्यामध्ये 100 प्रश्न येतात 200 मार्कांना. याला सुद्धा 1च तास वेळ असतो आणि हे पण सगळे MCQजच असतात. म्हणजे पहिला पेपर मराठी आणि इंग्रजीचा आहे, 100 प्रश्न 200 मार्क, मराठी इंग्लिशचे 50-50 प्रश्न, 1 तासांचा वेळ आणि MCQज. दुसरा पेपर जो आहे तो आपला जनरल स्टडीजचा पेपर म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी, 1 तासांचा वेळ आहे आणि MCQज आहेत आणि निगेटिव्ह पण याला आहेत, लक्षात ठेवा. फक्त PSI साठी तुम्हाला मेन्स नंतर फिजिकल पण द्यावे लागेल 100 मार्कांची आणि मुलाखत पण द्यावी लागेल 40 मार्कांची, बट फॉर PSI ओनली, बाकी पदांसाठी नाही. गट ब बद्दल बोलतोय मी, गट क चं नंतर सांगतो ॲडिशनल काय आणखी मेन्स नंतर. ठीक आहे. सो अभ्यासक्रम काय आहे मग? मुख्य परीक्षा जी आहे तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. पहिला पेपर मराठी इंग्लिशचा आहे, दुसरा पेपर जनरल स्टडीजचा आहे. तर मराठी इंग्लिशमध्ये काय करायचं, जनरल स्टडीजमध्ये कोणकोणते विषय आहेत नेमके, त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात. सो पहिला जो पेपर आहे मित्रांनो, पेपर क्रमांक 1, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्क आहेत. निगेटिव्ह मार्किंग पण 1 तासांचा वेळ आहे. याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचं ग्रामर आहे बघा, शब्दसंग्रह आहे म्हणजे वोकॅब्युलरी ज्याला आपण म्हणतो, वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी वाक्यप्रचार आहे आणि उतार्यावरचे प्रश्न पण असतात. इंग्लिशला पण सेम आहे, कॉमन वोकॅब आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, तेच इंग्लिशमध्ये. यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, त्यांचं मिनिंग आहे, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज आहे म्हणजे उतार्यावरचे प्रश्न. सो दोघांचा सिलेबस सेम आहे. याच्यावर 50 प्रश्न असतात, याच्यावर 50 प्रश्न असतात, 100-100 मार्क. आपल्या शाळा कॉलेजप्रमाणे इतक्या मार्कांना पास वगैरे असं काही प्रकार नसतो. जेवढा स्कोर होईल तेवढं तुमचं रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त. म्हणजे तुम्ही 200 पैकी ह्या पेपरला जर 130-140 जर मार्क घेतले तर रिझल्टचे चान्सेस जास्त, लक्षात ठेवा. 100च्या आत असलं तर मात्र थोडंसं डिफिकल्ट असेल. हा झाला पहिला पेपर. दुसरा जो पेपर आहे त्याला जनरल स्टडीजचा पेपर म्हणतो आपण. याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, ज्यातले बरेचसे विषय तुम्हाला प्रीला पण होते. म्हणजे याचा अर्थ काय, दुसऱ्या पेपरचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे नवीन नाही करायचा आहे. दुसऱ्या पेपरचा ऑलरेडी बराच अभ्यास तुमचा प्रीला झाला आहे, कारण तेच विषय इकडे रिपीट आहे. काही थोडे विषय फक्त नवीन आहेत. मग काय नेमके बघून घेऊयात. पहिला विषय आहे बुद्धिमापन चाचणी, दुसरा आहे चालू घडामोडी करंट अफेअर्स, तिसरा आहे अंकगणित आणि सांख्यिकी नवीन ॲड झाले, स्टॅटिस्टिक्स म्हणतो आपण त्याला, स्टॅटिस्टिक्स हे प्रीला नव्हतं. चौथा आहे माहितीचा अधिकार, RTI म्हणतो आपण त्याला, हे पण नवीन ॲड झाले. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. पण याच्यावर प्रश्न कमी येतात, याच्यावर फक्त 3च प्रश्न येतात, लक्षात ठेवा. अंकगणित आणि बुद्धिमापनावर जवळपास हे दोन्ही मिळून 22 प्रश्न येतात, त्यामुळे हे दोन्ही महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. चालू घडामोडीवर साधारणपणे 10 प्रश्न येतात अप्रॉक्सिमेटली. त्यानंतर पुढचा विषय आहे भारतीय संघ राज्यव्यवस्था म्हणजे आपलं राज्यघटना. याच्यावर पण जवळपास 10 प्रश्न, कधी कधी 15 पण येऊ शकतात. राज्यघटनेशी संबंधित सगळं सिलेबस आहे, प्लस याच्यामध्ये आपलं पंचायत राज पण आहे बऱ्यापैकी. त्यानंतर 6वा विषय आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, प्लस याच्यामध्ये पर्यावरण पण आहे. पर्यावरणावर 1-2 प्रश्न येतात, 2-3 प्रश्न, बाकी सगळे भूगोलावरचे प्रश्न असतात. दोन्ही मिळून 10 प्रश्न येतात जवळपास. 7वा विषय आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी. जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे झुलॉजी, बॉटनी पण आहे. आणि टेक्नॉलॉजीमध्ये रिमोट सेन्सिंग आहे, ड्रोन आणि एरियल फोटोग्राफी आहे, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, इन्फॉर्मेशन कम्प्युटर टेक्नॉलॉजी पण आहे, GPS पण आहे, वगैरे वगैरे सगळं. तर युजली जनरल सायन्स जे आहे याच्यावर 12 प्रश्न येतात 24 मार्कांना, आणि टेक्नॉलॉजी जे आहे याच्यावर 8 प्रश्न येतात 16 मार्कांना. म्हणजे सामान्य विज्ञान तंत्रज्ञान जे आहे ते 20 प्रश्न 40 मार्कांसाठी आहे. म्हणजे हा पण एक महत्त्वाचा विषय आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 8वा विषय आहे, 8वा आणि शेवटचा विषय लक्षात ठेवा, तो म्हणजे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेवर जवळपास 15 प्रश्न येतात. म्हणजे मेन्सला तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था, या 3 विषयांवर जास्त फोकस करावं लागेल रिझल्ट आणण्यासाठी, लक्षात ठेवा. बाकी मग इतिहास, भूगोल, राज्यघटना तर आहेतच सपोर्टिव्ह तुम्हाला, चालू घडामोडी वगैरे वगैरे. ठीक आहे. पण हे बाकीचे विषय महत्त्वाचे, त्यांचा सिलेबस पण बराच आहे, लक्षात अर्थव्यवस्थेचा. त्यानंतर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की गट ब ची मुख्य आणि गट क ची मुख्य सेमच आहे. गट क च्या मुख्य परीक्षेला सुद्धा तेच सेम 2 पेपर आहेत 200-200 मार्कांचे. याच्यात 100 प्रश्न, याच्यात पण 100 प्रश्न आणि 400 मार्कांची एकूण मुख्य परीक्षा आणि 1-1 तासांचा वेळ. आणि सेम पॅटर्न आहे, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये, सेम. पेपर 1 मराठी इंग्रजी 50-50 प्रश्न, 100-100 मार्क म्हणजे 200 मार्क, 1 तासांचा वेळ, MCQज लेवलची एक्झाम. पेपर 2
सामान्य अध्ययन 100 प्रश्न 200 मार्क, एका तासाचा वेळ, MCQs लेवलची परीक्षा सेम आहे. त्यामुळे याला परत रिपीट काही सांगत नाही. म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की गट ब आणि गट क ची प्री पण सेम आहे, मेन्स पण सेम आहे, फक्त परीक्षा सेपरेट होतात, दॅट्स इट. आता मुद्दा असा आहे की मुख्य परीक्षा नंतर काय, मेन्स नंतर काय, कुठल्या अशा पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये मेन्स नंतर पण आपल्याला पुढे काहीतरी आणखी चाचणी परीक्षा द्यावी लागते सिलेक्शनसाठी. मग त्या कुठल्या एक्झाम आहेत त्या समजून घेऊ. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण आता एलिजिबिलिटी समजून घेऊ आणि नंतर मग पुढचे टप्पे पोहेत. पात्रता काय काय आहेत. ठीक आहे, मग सगळ्यात पहिली पात्रता भारतीय नागरिकत्व पाहिजे आपल्याकडे, डोमिसाईल काढून घ्यायचं आपलं, आदिवास प्रमाणपत्र, वयोमर्यादा जाहिरातीची मध्ये जे दिनांक दिले असेल ना त्या दिनांकानुसार गृहीत धरली जाते, लक्षात. ठीक आहे, सो मग आता वयोमर्यादा बघून घ्या. किमान आणि कमाल, कमीत कमी जास्तीत जास्त, कमीत कमी 18 वर्ष, काही पदांसाठी 19 पण आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मॅक्सिमम किती रे, तर मग जर अमागास म्हणजे ओपन जर असेल तर 38 आणि जर मागासवर्गीय असेल तर 43, लक्षात ठेवा. फक्त याच्यामध्ये PSI साठी जरा चेंज आहे. PSI साठी ओपनच्या कॅन्डिडेटला 31 वर्ष आणि अदर कॅटेगरीसाठी 34 वर्ष. म्हणजे साधारणपणे वयाची मर्यादा जी आहे ती PSI जर सोडलं तर ओपन कॅटेगरीसाठी 38 आणि अदर कॅटेगरीसाठी 43. आणि जर PSI जर विचार केला तर PSI मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 31 आणि अदर कॅटेगरीसाठी 34. थोडं आणखी इतर याच्यामध्ये पण थोडी सवलत आहे काही जणांना, ती पण तुम्हाला सांगतो थोडक्यात. मी फक्त सारांश सांगतो, काही जास्त खोलात जात नाही. खेळाडू असतील, समजा खेळाडू, माजी सैनिक असतील, अल्पसेवा केलेले काही अधिकारी असतील, दिव्यांग असतील, त्यानंतर दिव्यांग समजा, प्रकल्पग्रस्तांना, भूकंपग्रस्तांना फक्त लिपिक टंकलेखकसाठी वयाची थोडीशी हे आहे, सवलत आहे, बाकीच्यांना नाही. सो मग यांना थोडीशी आहे सवलत वयाची, थोडीशी 2-3 वर्ष त्यांची सर्व्हिस वगैरे पकडून असं आहे या पद्धतीने. ठीक आहे, पण आता हे ज्या त्या विद्यार्थ्यांनी हे सगळं डाउनलोड करून वाचून घेतलेलं बरं, कारण हे सगळ्यांसाठी नाही आहे, त्यामुळे मी काही ते आता सध्या एक्सप्लेन करत नाही तुम्हाला. ठीक आहे, पण सांगून ठेवतो की असं असतं, लक्षात ठेवा. शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असतं. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला लागतं मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, किंवा तुम्ही त्या पदवीच्या 3ऱ्या वर्षाला असला तरी चालतात, लक्षात. ठीक आहे, 3ऱ्या वर्षाला, किंवा त्या पदवीला गव्हर्नमेंटने जे अजून काही इतर कोर्सेस ज्यांना मान्यता दिली आहे त्या पदवीचे इक्विव्हॅलंट कन्सिडर केले ते पण चालू शकतं, लक्षात ठेवा. पण तुम्हाला ते बघून घ्यावं लागेल. ठीक आहे, कळलं. याच्यामध्ये फक्त असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जे आहे ते पद सोडून, लक्षात ठेवा, कारण याच्यासाठी युजली असिस्टंट मोटर व्हेकलसाठी थोडीशी वेगळं क्वालिफिकेशन लागतं. त्यानंतर उद्योग निरीक्षक जे पद आहे त्याच्यासाठी वेगळी आहे. त्याच्यामध्ये अभियांत्रिकीमधली म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी असेल किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधले त्याचे संबंधित जे विषय असतील ना, वास्तुविद्या, नगर रचना वगैरे आहे का, तर त्या प्रकारचं पदविका म्हणजे डिप्लोमा पण चालतं, लक्षात ठेवा. आणि विज्ञान शाखेतली पण पदवी चालते याला, उद्योग निरीक्षकाला, बाकी चालत नाही, आर्ट वगैरे. ठीक आहे, त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षणासाठी काय आहे, तर यांची SSC HSC SSC कंप्लीट केलेली पाहिजे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहिजे, 3 वर्षाचा डिप्लोमा, स्वयंचल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, नाही का, हे AMVI साठी आहे. म्हणजे काही पदं अशी असतात ज्यासाठी स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागतं, बरेचसे पदं असं असतात ज्याच्यासाठी जनरल क्वालिफिकेशन पण चालतं, लक्षात. ठीक आहे, चला, हे झालं पात्रतेबद्दल. शारीरिक अर्हता काय असते, असे बरेचसे पदं आहेत किंवा असे काही पदं आहेत ज्याच्यासाठी फिजिकल तुमचं फिटनेस किंवा शारीरिक अर्हता जी आहे ना, म्हणजे फिजिकल तुमची एलिजिबिलिटी पण खूप महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. कुठले पद आहेत मग ते, तर PSI साठी लक्षात ठेवा शारीरिक अर्हता पाहिली जाते. ठीक आहे, याच्यामध्ये उंची पाहिजे 165 सेंटीमीटर मुलांसाठी, छाती पाहिजे न फुगवता 79 आणि फुगवल्यानंतर 84 सेंटीमीटर मुलांसाठी. मुलींसाठी उंची पाहिजे 157 सेंटीमीटर, पायात चप्पल शूज बीज काही न घालता, लक्षात ठेवा. ठीक आहे, दुय्यम निरीक्षक जे आहे एक्साईज इन्स्पेक्टर जे पद आहे, एक्साईज सब इन्स्पेक्टर जे पद आहे, तर त्या एक्साईज सब इन्स्पेक्टरसाठी मुलांसाठी उंची आहे 165 सेंटीमीटर, छाती तीच आहे, लक्षात ठेवा. फक्त उंची आणि छाती पण सेमच आहे. मुलींसाठी उंची आहे बघा 155 सेंटीमीटर आणि त्यांचं वजन पण पाहिलं जातं, मिनिमम 50 किलोग्रॅम वजन मुलींचं पाहिजे एक्साईज सब इन्स्पेक्टरसाठी. आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जे आहे ना AMVI, यासाठी मुलांसाठी उंचीमध्ये 2 सेंटीमीटरचं सूट आहे, 163 सेंटीमीटर आणि छाती सेम आहे. त्यानंतर उंची मुलींसाठी 155 सेंटीमीटरच आहे, सेमच ह्या एक्साईज सारखंच, आणि वजन मात्र 45 किलो चालतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, रंगांध व्यक्ती नसायला पाहिजे, लक्षात ठेवा. ह्या पदासाठी असिस्टंट मोटर व्हेकलसाठी कलर ब्लाइंडनेस पर्सन चालत नाही. ठीक आहे, आणि दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली पाहिजे, म्हणजे चष्मा असला चालतो, फक्त कलर ब्लाइंडनेस चालत नाही, लक्षात ठेवायला. ठीक आहे, चला. त्यानंतर शारीरिक चाचणी पण PSI साठीच आहे, परंतु शारीरिक चाचणी सध्या क्वालिफाईंग करून टाकली आयोगाने. क्वालिफाईंग म्हणजे पात्रता
साठीचे फक्त मार्क पकडले जाणार नाही. तुम्हाला 100 पैकी 70% म्हणजे 70 मार्क घ्यायचे आहेत. 70 मार्क जर घेतले तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होऊ शकता तुमच्या मुख्य परीक्षांच्या मार्काच्या आधारे. कळलं? 70 नाही पडले तर मात्र तुम्ही क्वालिफाय होणार नाहीत, लक्षात. ठीक आहे, 70 गुण पाहिजे मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी. ठीक आहे. शारीरिक चाचणीमध्ये काय काय असतं मग 70 मार्क कसे पडतील तुम्हाला? मग जर पुरुषांचा मुलांचा विचार केला तर गोळाफेक असतं. गोळाफेक 7.260 किलोग्रामचा गोळा 15 मार्क स्पेसिफिक डिस्टन्सपर्यंत. पुलअप्स असतात 20 मार्कांना. लांब उडी असते 15 मार्कांना. धावणे असतं 800 मीटर 50 मार्कांना. आणि मुलींचा जर विचार केला महिलांचं तर त्यांना गोळाफेक असतं 4 किलो वजनाचं, त्याला 20 मार्क. धावणे 400 मीटर 50 मार्क. लांब उडी 30 मार्क. हे मॅक्सिमम मार्क आहेत. तुम्ही मग किती लांब उडी मारतात त्यानुसार तुम्हाला मार्क पडू शकतात, लक्षात. ठीक आहे. सो हे अशा प्रकारे फिजिकल आहे, शारीरिक चाचणी आहे PSI साठी. हे जर तुम्ही क्वालिफाय केलेत मग तुमची मुलाखत होते बघा 40 गुणांची. मग मुलाखतीत जेवढे मार्क पडतील आणि मुख्य परीक्षेला जेवढे मार्क पडतील ते दोन्ही मार्क मिळून तुमचा निकाल लागतो फायनल, लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी पदांसाठी तर हे नाही आहे काही. ठीक आहे. ग्रुप C जे आहे गट क त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट एक पद आहे आणि क्लर्क टायपिस्ट एक पद आहे ज्याला टायपिंग आहे बघा. पण मग आता बऱ्याच मुलांना हा पण एक प्रश्न पडतो कारण त्यांनी ऐकले असेल कुठेतरी वाचले असते की टायपिंगमध्ये काही जणांना सूट असते. मग कुणाकुणाला सूट असते रे टायपिंगचं? म्हणजे टायपिंग अगोदरच केलेली पाहिजे नंतर केली तरी चालते? तर नंतर केली तरी चालते काही पदांसाठी. मग कुठले पद आहेत? काही पदांसाठी म्हणण्यापेक्षा काही उमेदवारासाठी. मग कोण आहेत ते? सो टंकलेखन जे ना दिव्यांग जे ना दिव्यांग आरक्षणाचा ज्यांनी लाभ घेतला ना त्यांना 2 वर्षापर्यंत टायपिंग कंप्लीट केलं तरी चालतं, लक्षात. दिव्यांग माजी सैनिक जे ना त्यांना सुद्धा तेच आहे, लक्षात. 2 वर्षापर्यंत माजी सैनिक सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर अनाथ उमेदवार जे आहेत ना त्यांसाठी पण तीच आहे, लक्षात. अनाथ आणि जे भूकंपग्रस्त असतील अंशकालीन कर्मचारी असतील ना त्यांना सुद्धा 2 वर्षांची सवलत आहे. ते निकाल लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत ती परीक्षा पास झालं तरी चालतं, लक्षात. नंतर सर्टिफिकेट दिलं तरी चालतं यांना. पण हे सोडून बाकीचे आहेत त्यांना अगोदरच टायपिंग कंप्लीट करून घ्यावी लागेल. मग कोणती टायपिंग लागते रे? टायपिंग कुठली लागते आपल्याला? टायपिंग लागते बघा मराठी 30 आणि इंग्लिश 40, लक्षात ठेवा. मराठी 30 आणि इंग्लिश 40. जर मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण टायपिंग केलं तुम्ही टॅक्स असिस्टंटला एलिजिबल होतात. बट जर तुम्ही फक्त मराठीच केलं किंवा फक्त इंग्लिशच केलं तर फक्त क्लर्क टायपिस्टलाच एलिजिबल होतात. कारण क्लर्क टायपिस्टमध्ये मराठी क्लर्क आणि इंग्लिश क्लर्क सेपरेट जागा असतात. परंतु टॅक्स असिस्टंटला मात्र असं नाही आहे, कर्स आहे त्याला दोन्ही पण टायपिंग असलं तरच एलिजिबल होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. फीस असते बघा एक्झामला पूर्व परीक्षेला ओपन कॅटेगरीसाठी 394, अदर कॅटेगरीसाठी 294 आणि मुख्य परीक्षेला पण 544 आणि 344 अशी फीस तुम्हाला भरावी लागते, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो महत्त्वाचा शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगायचा की ह्या एवढे सगळे परीक्षांचे टप्पे जर तुम्ही पार केलेत पूर्व मुख्य वगैरे सगळे परीक्षा टप्पे जर तुम्ही पार केलेत तर मग तुम्हाला याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं, पर्सनल व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन हे सगळं झालं की मग फायनली तुम्हाला ऑर्डर मिळते जॉईनिंगची. तुम्ही तिकडे जाऊन जॉईन होऊ शकतात. 1 वर्षाचं प्रोबेशन पिरियड असतं, नंतर तुमची सर्व्हिस कंटिन्यू होते. PSIला जर तुमचं सिलेक्शन झालं तर 1 वर्ष मात्र तुमची नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणी ट्रेनिंग असते. ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर मग तुम्हाला जॉईनिंग मिळते. तिकडे तुमचं 1 वर्षाचं प्रोबेशन असतं, नंतर तुम्ही तुमची सर्व्हिस तिकडे कंटिन्यू करू शकता. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या ह्या आपल्या सेशनमध्ये संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या ज्या 2 परीक्षा आहेत येणाऱ्या 2025 मधल्या 26 मधल्या ज्यांना ज्यांना तयारी करायची असेल ह्या सगळ्या परीक्षांची तर ह्या परीक्षांची पद्धती म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असते, प्री एक्झाम कशी होते, मेन्स कशी होते, कुठल्या परीक्षा अशा आहेत ज्याच्यामध्ये मेन्स नंतर फिजिकल असतं, इंटरव्ह्यू असतं, कुठल्या एक्झामला टायपिंग लागते, कुठल्या एक्झामला नाही लागत, वयाची अट काय असते, क्वालिफिकेशनची अट काय असते, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इकडे दिलेली आहे. आय होप तुम्हाला आणि आणखी नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सविस्तर गायडन्स मी केलेला आहे, त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि तुमची जी तयारी आहे गट ब किंवा गट क ची तर त्या तयारीसाठी तुम्हाला ह्या सगळ्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. ज्यांना गट क मध्ये किंवा मग आपण असं पण म्हणू शकतो ज्यांना स्वतःच्या नोकरीचे चान्सेस जास्तीत जास्त वाढवायचे आहेत है ना, कुठली ना कुठली नोकरी पटकन भेटली पाहिजे. सो त्या हिशोबाने मग आपण आपल्या थोड्याशा ऑपॉर्च्युनिटीज वाढवण्यासाठी आपण थोडंसं ॲडिशनल क्वालिफिकेशन पण ॲड करणं गरजेचं आहे. जसं की ज्यांना नोकरी पाहिजे लवकरात लवकर कुठली पण तर टायपिंग करून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा मराठी 30 टायपिंग कंप्लीट करा आणि इंग्लिश 40 टायपिंग कंप्लीट करा. फक्त मी जे सांगितलेले आत्ता उमेदवार त्यांना सूट आहे, फक्त लक्षात ठेवा. माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ वगैरे बाकीच्यांनी करून टाका टायपिंग. म्हणजे तुमचे ते क्लर्क टायपिस्टचे त्यानंतर टॅक्स असिस्टंटमध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस म्हणजे तुम्ही त्याला एलिजिबल व्हाल, लक्षात ठेवा. जेवढी तुमची एलिजिबिलिटी वेगवेगळ्या पोस्टसाठी जास्त असेल ना मित्रांनो तेवढं तुमचं
सिलेक्शन होणे चान्सेस जास्त. जेवढी एलिजिबिलिटी तुमची कमी असेल, तुम्ही PSIला हाईटमध्येच बसत नाही आहेत, लक्षात ठेवा, वयामध्येच बसत नाही, म्हणजे तुमचं ते एक ऑप्शन गेलं. तुम्ही टायपिंग पण नाही केली, तुमचं ते पण ऑप्शन गेलं. सो मग आपण जास्तीत जास्त पदांसाठी एलिजिबल कसं होऊ हे आपण पाहायला पाहिजे. सो त्या हिशोबाने तयारी करा. हे सगळं समजून घ्या. याच्यानंतर मग तयारीला लागा. त्याच्यानंतर मग पुढचा टप्पा असतो की मग संदर्भ ग्रंथ, पुस्तक वगैरे कुठले वाचायचे, काय वाचायचे, याचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी याच्या अगोदर घेतलेला आहे, तो तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला बघू शकतात. तर मग सगळ्यांना माझ्याकडून गट ब गट क ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला तुमच्या तयारीला एक चांगली दिशा मिळेल, चांगली गती मिळेल. सगळ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आणि जय हिंद.